Hi friend, welcome to the SVC Class Tech. In this video, we are going to learn the class 10th Science Part 2, second chapter, that is the life processes in a living organism. This is the third video of this lesson. मित्रांनो, तुम्ही क्विल हे ॲप डाउनलोड करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला क्लास 8 to 12 पर्यंत सर्व नोट्स इन ई बुक फॉर्मॅटमध्ये दिलेले आहेत. या व्हिडिओची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. सोबतच तुम्ही याला प्ले स्टोअरवरनं सुद्धा डाउनलोड करू शकता. किंवा मित्रांनो तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657332280. त्यानंतर मित्रांनो आपल्याला बघायचं आहे एनर्जी फ्रॉम अ डिफरंट फूड कंपोनंट्स. पण त्याच्या अगोदर आपल्याला दोन प्रश्न विचारले आहेत. कॅन यू टेल विच टाईप ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन परफॉर्म द कम्प्लीट ऑक्सिडेशन इन ऑक्सिडेशन ऑफ अ ग्लुकोज. म्हणजे ग्लुकोजचं कम्प्लीट ऑक्सिडेशन कोणत्या रेस्पिरेशनमध्ये होत असते. सेल्युलर रेस्पिरेशन आपण बघितलं की सेल्युलर रेस्पिरेशन हे दोन प्रकारचं असते. एक असते ॲरोबिक आणि दुसरं असते ॲनॲरोबिक. तर मित्रांनो ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये कम्प्लीट ऑक्सिडेशन होत असते ग्लुकोजचं, पण ॲनॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये कम्प्लीट म्हणजे पूर्ण ऑक्सिडेशन होत नसते. ठीक आहे, म्हणजे आपण बघितलं कशामध्ये, तर ॲरोबिकमध्ये. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन, विच टाईप ऑफ द सेल ऑर्गॅनेल्स इज नेसेसरी फॉर कम्प्लीट द ऑक्सिडेशन ऑफ द ग्लुकोज. म्हणजे आता हे ग्लुकोजचं जे ऑक्सिडेशन होते हे कुठं होते सर्वात महत्त्वाचं. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल, आपण सर्वात सुरुवातीलाच बघितलं आहे, ते आपण बघितलं होतं कशामध्ये, तर मायटोकॉन्ड्रियामध्ये. जे काही सर्व प्रोसेस आहेत ATP फॉर्म होण्याच्या, ठीक आहे, ATP पासून जी आपल्याला ऊर्जा मिळते या सर्व कशामध्ये तयार होतात, तर मायटोकॉन्ड्रियामध्ये होत असतात. ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, एनर्जी फ्रॉम अ डिफरंट फूड कंपोनंट्स. आता आपण डिफरंट फूड कंपोनंट कन्झ्युम करत असतो, तर त्याच्यापासून सुद्धा आपल्याला एनर्जी मिळत असते. फॉर एक्झाम्पल बघा मित्रांनो, जे काय आपण कार्बोहायड्रेट जे कन्झ्युम करतो आणि जे एक्सेस कार्बोहायड्रेट असते जास्त प्रमाणामधलं, ते लिव्हर आणि मसलमध्ये स्टोअर होते. कशामध्ये, लिव्हर आणि मसलमध्ये. इन द फॉर्म ऑफ कशाच्या फॉर्ममध्ये, तर ग्लायकोजेनच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. तर जे व्हॉट इज द सोर्स ऑफ द प्रोटीनचे कोणकोणते सोर्स आहेत, तर प्रोटीनचे सोर्स काय, मित्रांनो एग्ज आहे, व्हेजिटेबल्स आहे. सो दीज आर द सोर्स ऑफ द व्हेजिटेबल्स. सो व्हॉट आर दे मेडअप ऑफ आता हे प्रोटीन कशापासून बनले, तर प्रोटीन बनलेले आहेत अमिनो ॲसिडपासून. ठीक आहे. जे प्रोटीन असतात हे मॅक्रो मॉलिक्युल्स असतात. हे एक बॉन्ड असतो यांच्यामध्ये, टुगेदर मेनी अमिनो ॲसिड, म्हणजे खूप अमिनो ॲसिड असतात एका बॉन्डने जोडलेले, त्यालाच आपण प्रोटीन असं म्हणतो. आणि जे प्रोटीन्स ऑफ ॲनिमल्स ओरिजिन, म्हणजे जे प्रोटीन्स जे प्राण्यापासून मिळतात फ्रॉम द ॲनिमल, दॅट प्रोटीन्स कॉल्ड द फर्स्ट क्लास प्रोटीन. त्या प्रोटीनला आपण काय म्हणतो, फर्स्ट क्लास प्रोटीन असं म्हणत असतो. तर 1 ग्राम प्रोटीन्सपासून आपल्याला 4 किलो कॅलरीज ऊर्जा मिळत असते. आणि काही प्रोटीन्स आपल्याला डायजेशनमध्ये सुद्धा निर्माण होतात. ठीक आहे, डायजेशन जी प्रोसेस असते त्याच्यामध्ये सुद्धा ते निर्माण होतात. ठीक आहे. नंतर मग दॅट प्रोटीन्स कन्वर्टेड इंटू अमिनो ॲसिड, अँड दीज अमिनो ॲसिड सप्लाय टू द व्हेरियस पार्ट ऑफ द अवर बॉडी थ्रू द वायवा अ ब्लड, म्हणजे ब्लडच्या माध्यमातून सर्व शरीरामध्ये ते पोहोचवल्या जाते. ठीक आहे. तर आता बघा मित्रांनो, जे आपल्या शरीरामध्ये प्रोटीन्स असतात, प्रोटीन्स अमिनो ॲसिडचे बनलेले असतात. नंतरचे प्रोटीन अमिनो ॲसिडमध्ये कन्वर्ट होतात ज्यावेळेस एनर्जी तयार होते त्यावेळेस. ठीक आहे. मग त्यावेळेस बघा काय काय तयार होतं ते आपण बघूया. व्हेरियस प्रोटीन ॲसिड फॉर देमसेल्स अँड होल बॉडी. तर मित्रांनो, जे आपल्याला आवश्यक आहे ती आपली बॉडी काय करत असते, स्वतः मिळवत असते. ठीक आहे. आपल्या शरीराला जे आवश्यक आहे ती बॉडी आपल्या स्वतः तयार करत असते. फॉर एक्झाम्पल बघा, आता हे अमिनो ॲसिड आहे, बरोबर आहे. हे आता जे आपल्या शरीरामध्ये जी गरज आहे, ज्याची गरज आहे, जे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत ते स्वतः तयार करतात. ठीक आहे. कशासाठी, तर आपल्या शरीरासाठी. बघा आपल्या शरीरामध्ये पँक्रीज आहे. पँक्रीज काय तयार करतो, तर इन्सुलिन आणि ट्रिप्सिन हे तयार करतात, जे की आपल्याला इन्सुलिन म्हणजे शुगरची लेवल मेंटेन करण्यासाठी उपयोगी असते. त्यानंतर पिट्युटरी ग्लँड, ठीक आहे, म्हणजे आपल्याला ग्रोथ होण्यासाठी जे महत्त्वाचे हार्मोन्स असतात ती प्रोड्यूस करते. आणि व्हेरियस हार्मोन्ससुद्धा हे प्रोड्यूस करत असतात. मसलमध्ये आपल्या ॲक्टिन अँड मायोसाईन फ्लेक्झिबल प्रोटीन्स तयार होतात आपल्या मसल्समध्ये. ब्लडमध्ये बघा हिमोग्लोबिन आणि अँटीबॉडीज तयार होतात, जे की हिमोग्लोबिन आणि अँटीबॉडीज जे की एक महत्त्वाचे कंपोनंट्स आहे आपल्या ब्लडचे. ठीक आहे. दे आर फाईट अगेन्स्ट द डिसीजेस, ते रोगप्रतिकार शक्ती असते, ते रोगाविरुद्ध लढत असतात.
त्यानंतर स्किन काय तयार करते तर मेलानिन आणि केराटिन हे तयार करत असते. म्हणजे बोन्स जर बघितलं आपले हाडे तर ऑसिन तयार करत असते. म्हणजे प्रत्येक जे आपल्या शरीरामध्ये जे ऑर्गन्स आहे किंवा पार्ट आहे तो काहीतरी प्रोटीन्स तयार करत असतो. हे नथिंग बट दे आर द प्रोटीन्स. आता हे दुसरं तिसं काही नसून हिमोग्लोबिन, अँटीबॉडीज, मेलानिन हे एक प्रोटीन्स आहेत. दीज आर द अमिनो ॲसिड. हे अमिनो ॲसिड्स आहेत, ठीक आहे, पण प्रत्येकाचं फंक्शन कसं आहे वेगवेगळं आहे, ठीक आहे. त्यानंतर एक्सेस ऑफ द अमिनो ॲसिड ऑप्टेन फ्रॉम द प्रोटीन्स. आता जे एक्सेस ऑफ अमिनो ॲसिड असतात, ठीक आहे, ते आपण प्रोटीनपासून मिळवतो, ठीक आहे, पण ते आर नॉट स्टोअर इन द बॉडी. जे आपण अमिनो ॲसिड जे आपण प्रोटीनपासून मिळवतो ते आपण आपल्या शरीरामध्ये स्टोअर करू शकत नाही. दे आर ब्रोकन डाऊन अँड द अमोनिया फॉर्म इज एलिमिनेटेड आउट ऑफ द बॉडी. आणि ते अमिनो ॲसिड आपल्या शरीरामध्ये असते एक्सेस, त्याच्यापासून अमोनिया तयार होतो आणि ते आपल्या बॉडीमधून एक्सपेल होऊन जातो, बाहेर निघून जातो. फॉर नेसेसरी access to protein and convert into the useful substance like a glucose through a process of the gluconeogenesis, ठीक आहे, ग्लुकोनिओजेनेसिस, ठीक आहे. तर मित्रांनो आता जे अमिनो ॲसिड आपल्या शरीरामध्ये आहेत, ठीक आहे, एक्सेस आहेत, तर त्यातले काही कन्वर्ट होतात कशामध्ये तर फॉर एक्झाम्पल लाईक ग्लुकोजमध्ये सुद्धा काही प्रोटीन्स कन्वर्ट होत असतात थ्रू अ प्रोसेस. त्या प्रोसेसला आपण जे प्रोटीन्स असतात, जे प्रोटीन्स ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होतात, जी प्रोसेस असते त्या प्रोसेसला आपण म्हणत असतो ग्लुकोनिओजेनेसिस, ठीक आहे, ग्लुकोनिओजेनेसिस असं म्हणत असतो. त्याला काय म्हणत असतो आपण ग्लुकोनिओजेनेसिस. देन बघा मित्रांनो, the plant produce the necessary amino acid from the minerals genome and thereby produce different proteins. आता जी प्लांट असतात ते नेसेसरी अमिनो ॲसिड तयार करतात कशापासून तो DNA and thereby produce a different proteins. आणि त्यानंतर डिफरंट प्रोटीन्स ते निर्माण करत असतात. अँड एन्झाईम रुबिस्को प्रेझेंट इन द प्लांट क्लोरोप्लास्ट. आता एक एन्झाईम आहे त्याला रुबिस्को नाव आहे. ते क्लोरोप्लास्टमध्ये काय असते प्रेझेंट असते आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये प्रेझेंट असल्यामुळे ते निसर्गामधले सर्वात जास्त प्रोटीन्स आपल्याला तिथंच सापडतात निसर्गामध्ये इन नेचर. तर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की आपल्या शरीरासाठी प्रोटीन्स किती महत्त्वाचे आहेत. प्रोटीनपासून आपण अमिनो ॲसिड बनतात आणि त्या अमिनो ॲसिडपासून आपल्या शरीराला लागणारे वेगवेगळे घटक बनत असतात. फॉर एक्झाम्पल मेलानिन, केराटिन्स, ब्लड, हिमोग्लोबिन, अँटीबॉडीज, ठीक आहे. हे जे अमिनो ॲसिड असतात यांच्या हेल्पनं जे वेगवेगळे पार्ट आहेत जसं की ब्लड काय करतो हिमोग्लोबिन आणि अँटीबॉडीज तयार करतो अमिनो ॲसिडच्या हेल्पनं. तर हे महत्त्वाचं आपल्याला ठेवायची गरज होती. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे प्रोटीन्स अँड डिफरंट अमिनो ॲसिड ऑप्टेन. आता प्रोटीन्स अँड डिफरंट अमिनो ॲसिड आपण ऑप्टेन कसं करतो वेगवेगळ्या पद्धतीनं ते आपल्याला बघायचं होतं. पण त्या अगोदर आपले एक प्रश्न विचारलेला आहे, वेअर डू वी ऑप्टेन द लिपिड्स. आता लिपिड्स आपल्याला कुठून मिळतात. तर मित्रांनो इथं प्रश्नाचं उत्तर दिलं आहे, लिपिड्स आर ऑप्टेन फ्रॉम द फूड्सचा जे पदार्थ आपण खातो लाईक ऑइल, घी, बटर, नट्स, फिश अँड मीट्स. फ्रॉम दिस फूड स्टफ्स वी गेट द लिपिड्स. ओके, आपल्याला लिपिड मिळत असतात मित्रांनो. तर आता बघा, आता जे लिपिड्स असतात द सबस्टन्सेस फॉर्म बाय स्पेसिफिक बॉन्ड. याचा एक विशिष्ट बॉन्ड असतो, ठीक आहे, बिटवीन द फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल. फॅटी ॲसिड आणि अल्कोहोल यांच्यामध्ये एक विशिष्ट बॉन्ड असतो, त्याला जे आपण लिपिड म्हणतो. काय म्हणतो लिपिड. आता लिपिड काय तर डायजेशन ऑफ अ लिपिड, ज्यावेळेस डायजेशन होते लिपिडचं कन्झ्युम बाय अस इज नथिंग बट देअर अ कन्व्हर्जन इन टू फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल. म्हणजे बघा ज्यावेळेस आपण लिपिडचं कन्झ्युम करतो, ज्यावेळेस आपण लिपिड जे असतात जो आपण कन्झ्युम करतो तेव्हा त्याचं रूपांतर कशामध्ये होते तर फॅटी ॲसिडमध्ये किंवा अल्कोहोलमध्ये त्याचं रूपांतर होत असते. ध्यान ठेवा, ठीक आहे. फॅटी ॲसिड आर ॲब्सॉर्ब अँड डिस्ट्रीब्युटेड एव्हरीवेअर विथिन द बॉडी. आणि ते तयार झाल्यानंतर फॅटी ॲसिड आपल्या शरीरामध्ये वायवा ब्लड ते आपल्या शरीरामध्ये डिस्ट्रीब्यूट केले जातात, ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये ज्या प्रकारे प्रोटीन्स तयार होतात, ज्या प्रकारे अमिनो ॲसिड तयार होतात, त्याचप्रकारे हे सुद्धा तयार होत असतात, ठीक आहे. द मॉलिक्युल्स इज कॉल्ड ॲज अ फॉस्फोलिपिड इज विच आर इसेन्शियल फॉर द प्रोड्युसिंग द प्लाझ्मा मेम्ब्रेन्स आर फ्रॉम द फॅटी ॲसिड. आता फॅटी ॲसिडपासून जे प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार होते त्यांच्यासाठी फॉस्फोलिपिड अतिशय महत्त्वाचं असते, ठीक आहे.
ठीक आहे. तर मित्रांनो, आपल्याला एक महत्त्व ध्यानात ठेवायचं आहे की आपल्याला लिपिडपासून 1 ग्राम लिपिडपासून आपल्याला 9 किलो कॅलरी ऊर्जा मिळत असते. म्हणजे जर आपल्याला ध्यानात ठेवायचं, जर आपल्याला 1 ग्राम लिपिड असेल, आपण जर कन्झ्युम केलं तर त्याच्यापासून आपल्याला 9 किलोग्रॅम काय मिळते, एनर्जी मिळत असते. आणि जे एक्सेसिव्ह लिपिड असते आपल्या शरीरामध्ये, एक्सेसिव्ह लिपिड्स आर स्टोअर इन अ अँटीपोज कनेक्टिव्ह टिश्यू. जे आपल्या शरीरामध्ये अँटीपोज कनेक्टिव्ह टिश्यू असतात ते त्याच्यामध्ये स्टोअर केल्या जाते. तर याच्यावर काही प्रश्न येणार नाही मित्रांनो. ज्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो ते मी तुम्हाला सांगतच जाईल. ठीक आहे. तर हे तेवढं ठीक आहे. त्यानंतर आपल्याला आता बघायचं आहे की विटॅमिन्स किती महत्त्वाचे असतात. ठीक आहे. तर विटॅमिन्सवर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो, ध्यानात ठेवा 1 मार्कासाठी. ठीक आहे. हाऊ मेनी टाइम्स यू कॅनॉट ईट फूड ड्यू टू द इन्फ्लेमेशन्स और अल्सरेशन इन अ माउथ. आता तोंडामुळे जर इन्फ्लेमेशन असेल किंवा अल्सरेशन झाले असेल तर आपण हॉट जर फूड असेल तर आपण कन्झ्युम करू शकत नाही त्याचं. ठीक आहे. हे आपल्याला याचा आन्सर बघायचं आहे. त्यानंतर सम पर्सन्स एक्सपिरियन्स अ डिफिकल्टी इन द नाईट विजन सिन्स देअर चाइल्डहुड और अडल्टसन. ज्यावेळेस काही लोकांना रात्रीच्या वेळी दिसत नाही, ठीक आहे, ते का होते ते पण आपल्याला बघायचं आहे. तर मित्रांनो काय होते बघा, आता इन्फ्लेमेशन किंवा अल्सरेशन होते तर ज्यावेळेस आपण इटिंग अ हॉट और स्पायसी फूड ड्युरिंग द इन्फ्लेमेशन्स और अल्सरेशन इन द माउथ इट कॅन क्रिएट अ इरिटेट अँड इंजर द सेल. ते काय करू शकते, आपल्या तोंडामधल्या जे शेल आहे त्याला इरिटेट किंवा इंजर्ड, घातक ठरू शकते. आणि त्याच्यामुळे कॉज अ डिस्कम्फर्ट, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं त्रास होतो. त्याच्यामुळे आपण ते गरम हे असते अन्न वगैरे ते आपण ग्रहण करू शकत नाही. ठीक आहे. आता ध्यानात ठेवा मित्रांनो. देन सम पर्सन एक्सपिरियन्स अ डिफिकल्टी इन द नाईट विजन. बऱ्याच लोकांना रात्रीच्या वेळी दिसत नाही. असं का होते, इनॲबिलिटी टू सी इन द डिम लाईट. डिम लाईटमध्ये काही लोक पाहू शकत नाही. दिस इज नोन ॲज अ नाईट ब्लाइंडनेस. त्याला रातंधळे पण आपण म्हणत असतो. ठीक आहे. हे कशामुळे निर्माण होतो, तर ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ द विटॅमिन ए. विटॅमिन एच्या कमतरतेमुळे नाईट ब्लाइंडनेस हा डिसीज होऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यामुळे विटॅमिन किती महत्त्वाचे हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. तर मित्रांनो, आपल्या शरीराची वाढ करण्यासाठी आणि ग्रोथ करण्यासाठी विटॅमिन अतिशय महत्त्वाचे आहेत. विटॅमिन्स आर मोस्ट इम्पॉर्टंट फॉर द ग्रोथ ऑफ अवर बॉडी. ठीक आहे. तर मित्रांनो, विटॅमिनचे एकूण 6 टाईप आहेत. देअर आर द 6 मेन टाईप ऑफ द विटॅमिन्स. दोज आर द A, B, C, D, E आणि K. So these are the 6 main type of the vitamins. Among them, त्यांच्यामधून A, D, E आणि K are the फॅट सोल्युबल. हे कशामध्ये सोल्युबल आहेत, तर फॅटमध्ये हे सोल्युबल आहेत. रिमेनिंग B and C these are the वॉटर सोल्युबल. हे कोणते आहेत, तर वॉटर सोल्युबल आहे, म्हणजे हे पाण्यामध्ये विरघळतात. तर मित्र, आपल्याला माहीत आहे ज्यावेळेस जी प्रोसेस आपण बघितल्या, क्रेब्स सायकल बघितली, ग्लायकोलिसिस बघितली, त्याच्यामुळे आपल्याला FADH, NADH हे प्रोडक्ट आपल्याला मिळालेले आहेत. बरोबर आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, जे विटॅमिन्स लाईक रायबोफ्लेविनला विटॅमिन B2 सुद्धा म्हणतात. ठीक आहे, B2. त्यानंतर निकोटामाइड. ठीक आहे, निकोटामाइड विटॅमिन आहे, त्याला विटॅमिन B5 म्हणतात. ठीक आहे. तर हे सुद्धा महत्त्वाचे असतात. कशासाठी, तर FADH आणि NADHच्या प्रोडक्शनसाठी. जर विटॅमिन B2 आणि B5 जर आपल्या शरीरामध्ये नसेल तर जे प्रोडक्ट आहेत जे की ग्लायकोलिसिस किंवा क्रेब्स सायकलच्या माध्यमातून निर्माण होतात, तर त्याच्यामध्ये सुद्धा अडथळा निर्माण होऊ शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो, आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला थोडं बघायचं आहे की नाही. 2 प्रश्न विचारले आहेत. मेनी टाइम्स वी एक्सपिरियन्स अ ड्रायनेस इन अ माउथ. तोंडामध्ये आपल्याला ड्रायनेस फील होते, ते कशामुळे होते ते आपण बघूया. ठीक आहे. आपल्याला ड्रायनेस का होते ते आता बघायचं आहे. बघा, ड्यू टू द डिहायड्रेशन. बघा, डिहायड्रेशन म्हणजे काय, शरीरामध्ये पाण्याची कमतरता होणे. ठीक आहे. मेनी टाइम्स अवर बॉडी लूज अ वॉटर इन द फॉर्म ऑफ द स्वीट. बऱ्याच वेळा जर आपण उन्हामध्ये काम केलं असेल, वी लूज अ वीट, म्हणजे आपण काय करतो, आपल्याला घाम खूप येतो, घाम आपला बाहेर निघत असतो. ठीक आहे. सो इन दॅट स्वीट द वॉटर इज ऑल्सो एक्सपेल फ्रॉम अवर बॉडी. तर त्याच्यामधून आपल्या शरीरामधलं पाणीसुद्धा बाहेर निघत असते. सो दस द मेंटेन द वॉटर लेवल इन अवर बॉडी. ते आपल्या शरीरामध्ये पाण्याची लेवल मेंटेन करण्यासाठी
आवर बॉडी फील अ थर्स्टी, आपली बॉडी काय करते त्यासाठी आपल्याला खूप तहान लागल्यासारखी वाटते, कारण आपल्या बॉडीमध्ये पाण्याची लेवल कमी होते, त्याच्यामुळे आपल्याला खूप तहान लागते. तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की समरमध्ये आपण जास्त पाणी प्यायला पाहिजे, काही नाही, कारण आपण समरमध्ये आपला घाम पण जास्त, त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये जी पाण्याची लेवल असते ती कमी होते, तर त्याच्यासाठी आपण जास्त पाणी प्यायला पाहिजे. तर त्याच्यामुळे आपल्याला ड्रायनेस इन अ माउथ फील होत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारला होता की जे रिहायड्रेशन आहे, ठीक आहे, रिहायड्रेशनमध्ये जे सोल्युशन असते, ठीक आहे, साल्ट, शुगर आणि वॉटरचं हे वारंवार दिले जाते. व्हाय, का दिले जाते? तर मित्रांनो, इन अ लूज मोशन, लूज मोशन म्हणजे डायरिया, मराठीमध्ये त्याला आपण सोप्या भाषेत हागवण म्हणूया. ठीक आहे. आता त्याच्यामुळे काय होते, आपल्या शरीरामधलं पाण्याची जी लेवल काय होते ती कमी होत असते. ठीक आहे. त्याच्यासोबत आपल्या शरीरामध्ये जे साल्ट असेल, शुगर असेल, वॉटर असेल, हे कमी झाल्यामुळं आपल्या शरीराला एक घातक परिणाम त्याचा होऊ शकतो. ठीक आहे. मेनी टाईम वी फील लाईक अ वॉमिटिंग, हेडेक एक्सेट्रा. दीज आर द सिम्पटम्स ऑफ द डिहायड्रेशन. ठीक आहे. हेच काही सिम्पटम आहेत. देन फॉर रिप्लेसिंग द फ्लुइड इन अवर बॉडी, आपल्या शरीरामध्ये जे फ्लुइड आहे ते कमी झाला तर त्याचं रिप्लेसमेंट करण्यासाठी, ते भरून काढण्यासाठी वी गिव्ह द रिहायड्रेशन सोल्युशन. त्यामुळे आपण काय देतो पेशंटला, तर रिहायड्रेशन सोल्युशन देतो, त्यालाच आपण ORS सुद्धा म्हणतो. तर मित्रांनो, आपल्या शरीरामधलं जी पाण्याची लेवल भरून काढण्यासाठी काय करतात, तर ती सोल्युशन देत असतात, त्याला आपण ORS सुद्धा म्हणतो. देन वी स्वीट ड्युरिंग द समर अँड हेवी एक्झरसाइज. ज्यावेळेस आपण उन्हाळ्यामध्ये किंवा जास्त एक्झरसाइज केली तर आपल्याला खूप घाम येतो. हे का होते? तर ड्युरिंग द समर अँड हेवी एक्झरसाइज, ज्यावेळेस आपण उन्हाळ्यामध्ये किंवा जास्त एक्झरसाइज करतो त्यावेळेस आपल्या जे बॉडीचं टेम्परेचर आहे काय होते ते वाढते, आणि टेम्परेचर वाढल्यामुळं आपली बॉडी काय करते, तर आपल्या जे बॉडीचं जे स्टँडर्ड टेम्परेचर असते ते असते ॲव्हरेज टेम्परेचर ते 37 डिग्री सेल्सिअस असते. तर ती बॉडी काय करते, आपलं जे टेम्परेचर आहे ती कमी करण्याचा प्रयत्न करते. मग कमी करण्यासाठी जे प्रयत्न करते त्यासाठी त्या बॉडीला टेम्परेचर कमी करण्यासाठी काय करावं लागतं, तर तर स्वीटिंग, बाय द स्वीटिंग प्रोसेस, म्हणजे त्याला घाम आल्याशिवाय आपल्या बॉडीचं टेम्परेचर कमी होत नसते. तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा, ज्यावेळेस तुम्हाला ताप आली असेल आणि एखाद्या वेळेस जर घाम आला तर तुमची ताप कमी होते. तर मग त्याच प्रकारे जर आपल्या बॉडीचं टेम्परेचर कमी करायचं असेल तर महत्त्वाचं आहे ते म्हणजे स्वीटिंग, म्हणजे घाम येणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग त्यासाठी आपली बॉडी काय करते, ऑटोमॅटिक, आपल्या बॉडीला ऑटोमॅटिक काय होतो, घाम येतो. कशासाठी? टू कीप द टेम्परेचर अप्रोप्रिएट, म्हणजे आपल्या बॉडीचं टेम्परेचर अप्रोप्रिएट ठेवण्यासाठी. ठीक आहे. तर आपली बॉडी काय करत असते, तर स्वीटिंग करत असते. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की जी आपली बॉडी आहे, आपल्या बॉडीमध्ये 60 to 70% वॉटर आहे. म्हणजे आपली जी बॉडी आहे त्याच्यामध्ये 60 to 70% वॉटर आहे. आणि जी सेल आहे, सेल म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे सेल आहेत, ठीक आहे, पेशी आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा 70% काय आहे, वॉटर आहे. बाय वेट, म्हणजे त्यांचं वेट केलं तर 70% त्याच्यामध्ये आपल्याला वॉटर सापडते. आणि जे ब्लड प्लाझ्मा आहे, ठीक आहे, रक्ताचे तीन कंपाऊंड्स आहेत. एक आहे RBC, WBC आणि एक आहे प्लाझ्मा. तर प्लाझ्मामध्ये 90% काय असते, वॉटर असते. ध्यानात ठेवा, आपल्या शरीरामध्ये 60 to 70% वॉटर आहे. तसेच जे सेल्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा 70% वॉटर आहे. आणि जे ब्लड प्लाझ्मा आहे त्याच्यामध्ये 90% वॉटर आहे. टू function of the cell and thereby whole body disturbed even if there is a little loss of the water from the body, hence the water is essential nutrients. आणि मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की आपल्या शरीरात टेम्परेचर कमी करायचं असेल आणि वेगवेगळे एन्झाईम, प्रोटीन्स किंवा आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे प्रोसेस चालतात, त्या सर्व कंट्रोल करण्यासाठी, व्यवस्थित चालू करण्यासाठी वॉटर हे सर्वात महत्त्वाचं आहे. सो वी कॅन से दॅट द वॉटर इज ॲन इसेन्शियल न्यूट्रियन्स. त्यामुळे वॉटर हे सर्वात महत्त्वाचं न्यूट्रियन्स आहे. अलॉंग विथ द ऑल मेन्शन न्यूट्रियन्स, फायबर आर ऑल्सो इसेन्शियल न्यूट्रियन्स. त्यासोबत फायबर हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं न्यूट्रियन्स आहे. ठीक आहे. वी कॅनॉट डायजेस्ट द फायबर, फायबरला आपण डायजेस्ट करू शकत नाही. हाऊ आर दे हेल्प इन द डायजेशन ऑफ द सबस्टन्स अँड एडिशन ऑफ द अनडायजेस्टेड सबस्टन्सेस. आता जे फायबर असतात हे फायबरला आपण काय करतो, डायजेस्ट करू शकत नाही, पण
काही पदार्थांना डायजेस्ट करण्यासाठी आणि जे पदार्थ डायजेस्ट झाले नाही त्यांना बाहेर काढण्यासाठी, ठीक आहे, आपल्या शरीरातून बाहेर काढण्यासाठी हे फायबरस कंपाऊंड असतात किंवा फायबरस जे फूड असतात ते अतिशय महत्त्वाचे असतात. आणि जे फायबरस फूड असतात किंवा फायबरस कंपाऊंड असतात वी गेट इट फ्रॉम द लिफी व्हेजिटेबल्स, म्हणजे वनस्पतीची जी पानं आहेत, जी व्हेजिटेबल्स आहेत त्यांची पानं आपल्याला खावी लागतात. त्यानंतर जे फ्रूट्स आहेत, सिरियल्स म्हणजे डाळी वगैरे असतात, ठीक आहे. तर हे सर्वात महत्त्वाचं असतं. म्हणजे आपल्याला फायबर्स काय करतात, फायबर्स डायजेस्ट होत नाहीत पण डायजेशनसाठी ते मदत करतात आणि आपल्या शरीरामधून जे अनडायजेस्टेड फूड आहे त्यांना बाहेर काढण्यासाठी सुद्धा ते मदत करत असतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ क्रमांक 3. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे सेल डिव्हिजन आणि इसेन्शियल लाईफ प्रोसेस. म्हणजे सेल डिव्हिजन म्हणजे काय, एका भाषेमध्ये बघा, बऱ्याच वेळा आपल्याला जखम होते, बरोबर आहे. जखम झाल्यानंतर काही दिवसानंतर ती भरून येते, म्हणजे जिथं जखम झाली होती तिथं नवीन पेशी यायला तयार होतात, बरोबर आहे. मग हे नवीन पेशी येतात कसे, तर हे सेल डिव्हिजनमुळे येतात. मग म्हणजे एका सेलच्या 2 सेल होणं, 2चे 3 होणं, तर यांचे वेगवेगळे काय आहे तर त्याचे फेजेस आहेत, ठीक आहे. ते फेजेस पण आपण नंतर बघणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की आम्हाला कळवा. काही शंका असतील तर नक्की तुम्ही आम्हाला मेन्शन करू शकता, किंवा तुम्हाला वाटलं असेल की माझं काही चुकलं आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्ही काय करू शकता, तर कॉमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता, जेणेकरून जे विद्यार्थी आहेत नवीन व्हिडिओ पाहतील त्यांना त्याचा फायदा होईल. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो.